आकाशवाणीच्या वैभवशाली 90 वर्षांच्या परंपरेची वाटचाल. कार्यक्रम स्मृतिगाथा. 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 श्रोते हो, स्मृतिगाथा या कार्यक्रमात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्राध्यापक अंबादास मोहिते यांचं मनोगत आपण ऐकूयात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स म्हणजेच मासवे या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा समाजशास्त्रज्ञ. आज आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं आपल्या समोर मनोगत व्यक्त करीत आहे. श्रोते हो, आपण एका अशा माध्यमाच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा करतो आहोत, ज्याने केवळ बातम्या दिल्या नाहीत तर भारताच्या हृदयाला स्पंदन दिले. तर आपल्या लाडक्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली आहे. ही निश्चितच संपूर्ण देशवासियांकरता अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे. आकाशवाणीचा 90 वर्षाचा हा प्रवास केवळ एका माध्यमाचा इतिहास नाही, तर तो भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय वाटचालीचा साक्षीदार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी आकाशवाणीच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना, निवेदकांना, कलाकारांना आणि आपणा सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपणा सर्वांचं अभिनंदन. 1946 मध्ये सुरू झालेल्या आकाशवाणीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजच्या डिजिटल युगापर्यंतचा प्रदीर्घ प्रवास केलाय. स्वातंत्र्य लढ्यात जनजागृती करण्यापासून ते स्वतंत्र भारताच्या राष्ट्र निर्मितीपर्यंत आकाशवाणीने मोलाची भूमिका निभावली आहे. देश संकटात असो व आनंदात, युद्ध काळातील धैर्यवर्धक संदेश असो किंवा राष्ट्रीय एकात्मतेचे आवाहन, आकाशवाणीने नेहमीच देशाला एकत्र बांधून ठेवले. 8 जून 1936 इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसचे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असे ठेवण्यात आले. हा सुवर्ण दिवस देशाच्या सांस्कृतिक, माहिती आणि प्रसारण इतिहासातील एक विशेष क्षण आहे, जिथे एका अशा आवाजाचा जन्म झाला जो पिढ्यानपिढ्या घुमतो आहे आणि पुढेही घुमत राहील. स्वातंत्र्यानंतर आकाशवाणीने वेगाने विस्तार केला आणि 1956 मध्ये आकाशवाणी हे नाव धारण केले. आज माझ्या माहितीप्रमाणे आकाशवाणीचे 191 केंद्र आहेत, जे भारताच्या 95% पेक्षा जास्त लोकसंख्येपर्यंत पोहोचवतात आणि 23 भाषा व 146 बोली भाषांमध्ये प्रसारण करतात. आकाशवाणीचा बाह्यसेवा विभाग 100हून अधिक देशांमध्ये प्रसारण करतो. भारताचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवतो आणि परदेशस्थ भारतीयांशी संपर्क साधतो. आकाशवाणीचा वृत्तसेवा विभाग रेडिओ प्रसारणातील सर्वोच्च व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचे पालन करत या विशाल देशातील विविध प्रदेशातील प्रत्येक रहिवाशाला 24/7 सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमध्ये बातम्या आणि विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आकाशवाणीने भारतीय नागरिकांपर्यंत महत्वाच्या घडामोडी पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. उदाहरणार्थ 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करणारे पंडित नेहरूंचे प्रतिष्ठित ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण, जे जगातील महान ऐतिहासिक भाषणांपैकी एक मानले जाते. त्यानंतरच्या काळातही आकाशवाणी राष्ट्रीय संवादासाठी एक महत्वाचे व्यासपीठ बनले. 1951-52च्या देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक साक्षरता मोहीम प्रसारित करण्यापासून त्याच तागायत नैसर्गिक आपत्तीच्या वेळी महत्वपूर्ण आपत्कालीन सूचना प्रसारित करण्यापर्यंत याचा उपयोग झाला आहे. नभोनाट्य, बातम्या, भक्तिगीते, विविध भारती, जयमाला, युवानी अशा असंख्य कार्यक्रमातून
आकाशवाणीने प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याशी नाते जोडले. एकेकाळी गावागावातील चावडीवर, घरातील रेडिओ भोवती आणि शेताच्या बांधावर कान देऊन ऐकली जाणारी ही आकाशवाणी म्हणजे भारताच्या जनमानसाचा आवाज बनली. भाषा, धर्म, प्रांत, संस्कृती याची विविधता असलेल्या भारताला एक भारत म्हणून जोडण्याचे काम आकाशवाणीने केले. अत्यंत दुर्गम आदिवासी भागांपासून सीमावर्ती प्रदेशापर्यंत माहिती आणि संवाद पोहोचवण्याचे कार्य आकाशवाणीने निष्ठेने केले. आकाशवाणीने साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला सक्षमीकरण, कामगार आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपले ब्रीदवाक्य सार्थ ठरविले. राष्ट्रीय बातम्या, प्रादेशिक बातम्या, समाचार प्रभात, न्यूज ऑन AIR, संसद समाचारच्या माध्यमातून चालू घडामोडी जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे मौलिक कार्य आकाशवाणी करीत आहे. आकाशवाणीने भारतीय तसेच मराठी साहित्याच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. रेडिओ हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता साहित्यिक चळवळीचे व्यासपीठ बनले. आकाशवाणीने साहित्याला केवळ व्यासपीठ दिले नाही, तर साहित्य जनमानसांपर्यंत पोहोचवून वाचन आणि श्रवण संस्कृती समृद्ध केली. म्हणूनच आकाशवाणी ही भारतीय साहित्य विश्वाची एक महत्वाची सांस्कृतिक संस्था मानली जाते. साहित्य क्षेत्रात आकाशवाणीने अनेक लेखक, कवी आणि कथाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ग. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, वसंत बापट यासारख्या साहित्यिकांचे शब्द घराघरात पोहोचले. नभोनाट्य आणि काव्य वाचन यामधून मराठी साहित्य अधिक समृद्ध झाले. लोकगीते, भारुडे, शाहिरी, लोककथा आणि प्रादेशिक बोलीभाषेतील साहित्य जतन करण्याचे मोठे काम आकाशवाणीने केले. त्यामुळे लोकसंस्कृती टिकून राहण्यास मदत झाली. अनेक नवोदित कलाकारांना तिने संधी दिली आणि देशाला उत्तम गायक, वादक आणि निवेदक दिले. क्रीडा क्षेत्रात समालोचनाने लाखो भारतीयांना रोमांचित केले. टीव्ही नसतानाही क्रिकेटच्या प्रत्येक चेंडूचे चित्र लोकांच्या मनात उभे करण्याची ताकद आकाशवाणीच्या आवाजात होती. मला आठवतं, टीव्ही आल्यावरही अनेक वर्ष लोक मॅच टीव्हीवर पाहायचे आणि समालोचन रेडिओवर ऐकायचे. संगीत व मनोरंजन क्षेत्रातील आकाशवाणीच्या विविध भारती, जयमाला, चित्रपट गीतमाला, भजन, भक्तिगीते आणि सुगम संगीत आदी कार्यक्रमांनी जनमानसावर आपली एक वेगळीच छाप पाडली. गीत रामायण हा आकाशवाणीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला कार्यक्रम. ग. माडगूळकर यांच्या लेखणीतून आणि सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनातून साकारलेले गीतकाव्य अजरामर आहे. मनोरंजनासोबत शिक्षण क्षेत्रातही आकाशवाणीने उल्लेखनीय कार्य केले. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, रेडिओ शिक्षण मालिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान विषयक माहिती यामुळे अनेक पिढ्या घडल्या. आरोग्य क्षेत्रात जनजागृती मोहिमा, रोग प्रतिबंधक माहिती, करोना काळातील मार्गदर्शन यामधून आकाशवाणीने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने गृहिणी मंडळ, महिला जगत, महिला बचत गट, आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरले आहेत. बालकांसाठी कथा, गाणी आणि संस्कार कार्यक्रम, तर युवा वर्गाकरता युवानी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम प्रसारित करणे आकाशवाणीचे वैशिष्ट्य. शेतकरी वर्गाकरता असलेल्या कृषीवाणी, किसानवाणी, हवामान अंदाज व पीक सल्ला कार्यक्रम इत्यादींनी कृषी क्षेत्राच्या विकासाकरता भरीव योगदान दिलेले आहे, शंका नाही. शेती संबंधी मार्गदर्शन, पीक संरक्षण, बाजारभाव आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला. कामगारांचे हक्क,
कामगार कायदे आणि त्यांचे एकूण जीवनमान उंचावण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम कामगार हिताच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरले आहेत. आकाशवाणीचे हे कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाज प्रबोधन, शिक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्र निर्मितीचे प्रभावी माध्यम ठरले आहेत. बालकामगार, व्यसनाधीनता, हुंडा आदी सामाजिक समस्यांच्या उच्चाटनासाठी विशेष कार्यक्रम हे आकाशवाणीचे मोठे वैशिष्ट्य राहिले आहे. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केले नाही तर समाज प्रबोधन केले, राष्ट्रीय एकात्मता संदेश, संविधान जनजागृती कार्यक्रम राबविले, अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला, लोकशाही मूल्ये रुजवली आणि आकाशवाणी सामान्य माणसाचा आवाज बनली. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या संकटामध्ये आपत्कालीन सूचना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम करत आकाशवाणीने आपले आकाशवाणी नाव सार्थकी ठरविले आहे. पारंपरिक रेडिओ व्यतिरिक्त आता आकाशवाणी डिजिटल युगातही कार्यरत आहे. न्यूज ऑन एअर ॲप आणि प्रसार भारतीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून भारतातील प्रादेशिक आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम थेट ऐकू शकता. जरी 1990च्या दशकापासून खासगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचवणारी आकाशवाणीची लोकप्रियता कायम आहे. माझ्या माहितीप्रमाणे आकाशवाणीच्या संकेतस्थळावर आसामी, उर्दू, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली आणि मराठी अशा 9 भाषांमधून बातम्या वाचायला मिळतात. आज सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या प्रचंड स्पर्धेतही आकाशवाणी आपली विश्वासार्हता टिकवून आहे. कारण तिच्या आवाजात प्रामाणिकपणा आहे, संस्कार आहेत आणि देशहिताची भावना आहे. आकाशवाणीचे भविष्य तंत्रज्ञानाच्या बदलासोबत अधिक आधुनिक आणि लोकाभिमुख होण्याकडे आहे. रेडिओचे महत्त्व आजही कायम असून पुढील काळात आकाशवाणी विविध क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देऊ शकते असा मला विश्वास आहे. लोकांचा मोबाईल, यूट्यूब आणि OTT कडे वाढता कल, युवा वर्गाला आकर्षित करणे, आर्थिक व तांत्रिक मर्यादा अशी काही आव्हाने नक्कीच आकाशवाणी समोर आहेत. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून जनतेच्या अपेक्षा, गरजा, आवडीनुसार नवीन कार्यक्रम तयार करून आणि वेगवान सोशल मीडियाच्या युगात सत्य व अचूक माहिती देऊन आकाशवाणी या आव्हानांना सामोरे जाईल हा विश्वास आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, जेथे शब्दांना संस्काराचा स्पर्श आहे, जेथे आवाजात विश्वास आहे आणि जिथे जनतेच्या हिताचा ध्यास आहे, तीच आपली आकाशवाणी आहे, तीच आपली आकाशवाणी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण स्मृतिगाथा या कार्यक्रमात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्राध्यापक अंबादास मोहिते यांचं मनोगत ऐकलत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. आकाशवाणीच्या वैभवशाली 90 वर्षांच्या परंपरेची वाटचाल. कार्यक्रम स्मृतिगाथा. स्मृतिगाथा. स्मृतिगाथा.